SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 26 मधील पाणी प्रश्नी नगरसेविका नैना जाधव मनपा सभागृहात आक्रमक। सविस्तर वृत्त असे। वारंवार प्रभाग 26 मध्ये नागरिकांना पाण्याच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने प्रभाग क्रमांक 26 मधील नगरसेविका या पाणी पुरवठा अधिकारी नाशिक मनपा कार्यालय या ठिकाणी जाऊन वारंवार पाठपुरावा करत आहे। याच अनुषंगाने त्यांनी मंगळवारी झालेल्या नाशिक मनपाच्या महासभेत आवाज उठवीत सर्वांचे लक्ष वेधले। बघूयात काय म्हणाल्या नैना जाधव। त्यांच्या भागात पाणी नाही, त्यांचे मला नंबर पाठवा। वारंवार 10 वेळा नंबर पाठवून सुद्धा त्या भागामध्ये पाणी पोहोचत नाही। मी हा प्रश्न त्यांना वारंवार सांगायची की तुम्ही जे जाताय तिथं बघताय ते पण मला सांगतात मॅडम तिथे पाणी येत नाही। ठीक आहे, पाणी येत नाही, पण पाण्याचं व्यवस्थित नियोजन तर कराल का नियोजन होत नाहीये। आज आम्ही जनतेच्या प्रति प्रश्नाला उत्तर द्यायची। जनता आम्हाला काय प्रश्न विचारते, जनता आम्ही तुम्हाला मतदान याच्यासाठी केलं का, आम्ही काय उत्तर द्यायची जनतेला। ज्या वेळेला मॅडम आम्ही 17 त्यांच्याकडे जातो, आम्ही ज्या वेळेला मी गेली त्यावेळेला मला गरुड साहेबांनी सांगितलं ते त्याचा चार्ज माझ्याकडे नाही। आणि ज्या वेळेला धारणकर साहेब आहेत, धारणकर साहेबांना मी सांगितलं की आमच्या भागामध्ये असे प्रॉब्लेम येऊन राहिलेले। मॅडम पश्चिमचा वॉलही खोलला जातो आणि त्या वॉल खोलल्यामुळे इकडे प्रभाग 26 ला येणारं पाणी पूर्णपणे बंद होऊन जातं। जर पाणी बायपासचं असेल, जर त्याचं नियोजन होत नसेल तर तिथल्या नागरिकांनी कसं पाणी भरायचं। एक घंटा सुद्धा पाणी तिथल्या नागरिकांना मिळत नाही। बाकीचं पाणी वापरायचं पाणी तर राहिलंच बाजूला, पण एक घंटा सुद्धा पाणी त्यांना मिळत नाही। मग त्या नागरिकांनी करायचं कसं। मॅडम तुम्हाला सांगते, ज्या वेळेला आपले पावसाळी गटार पाऊस पडायला सुरुवात झाली तरी पावसाळी गटार साफ करण्याचं नियोजन नाही, काय तर कॉन्ट्रॅक्ट झालेलं नाही आमचं। आज पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि तरी त्यांच्या गटारी साफ होत नाही। मग आता हे नियोजन तरी कुठल्या वर्षी होणार का। काय करायचं या सर्व प्रश्नांचा आम्ही जनतेला काय उत्तर द्यायचे या सर्व प्रश्नांमध्ये। SPN न्यूज साठी SPN न्यूज ब्युरो नाशिक। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।